अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी म्हणजे विनोद, शहाणपण आणि बोध यांचं सुंदर मिश्रण. आज आपण ऐकणार आहोत एक थंडगार पण हृदय उगवणारी गोष्ट. जेव्हा एका गरीब माणसाने बिरबलाच्या बुद्धीवर विश्वास ठेवून राजाला स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करून दाखवली. थंडगार हिवाळ्याची रात्र होती. अकबर आणि त्याचे दरबारी राजवाड्याच्या बागेत फिरत होते. थंडी इतकी होती की श्वास घेतानाही दूर दिसत होता. अकबर म्हणाले, अशी थंडीत जर कुणी पाण्यात गेलं तर क्षणात गोठून जाईल. तेवढ्यात एक गरीब माणूस म्हणाला, महाराज, मी संपूर्ण रात्र या तलावाच्या थंड पाण्यात उभा राहू शकतो, जर मला बक्षीस मिळालं तर. अकबर म्हणाले, ठीक आहे, जर तू ती रात्र सहन केलीस तर तुला 1000 सोन्याची नाणी देईन. रात्र झाली. तो गरीब माणूस तलावात उतरला. थंडगार पाण्यात तो थरथरत उभा राहिला. संपूर्ण रात्र तो तिथेच उभा राहिला. सकाळी तो जिवंत बाहेर आला. त्याला बघून सगळे आश्चर्यचकित झाले. अकबर म्हणाले, तू खरंच अद्भुत आहेस, तुला बक्षीस दिलं जाईल. पण तेवढ्यात एका दरबारानं म्हटलं, महाराज, त्याने ती रात्र राजवाड्याच्या दिव्याच्या प्रकाशावर काढली, त्याला बक्षीस मिळू नये. अकबर गोंधळले आणि म्हणाले, ठीक आहे, त्याला बक्षीस मिळणार नाही. गरीब माणूस दुःखी झाला आणि बिरबलाकडे गेला. बिरबल काहीही न बोलता म्हणाला, महाराज, उद्या सकाळी माझ्या घरी नाश्त्यासाठी जरूर या. दुसऱ्या दिवशी अकबर आणि दरबारी बिरबलाच्या घरी आले. त्यांनी पाहिलं, एका उंच झाडावर एक भांडे टांगलेले आणि जमिनीवर खालून एक छोटं शेकोटीचं अंगार पेटलेलं. अकबर हसून म्हणाले, बिरबल, इतक्या लांबून तुझी खिचडी शिजणार कधी? बिरबल शांतपणे म्हणाला, महाराज, जर गरिबाने दूरच्या दिव्याच्या उष्णतेवर रात्र काढली तर माझी खिचडी सुद्धा नक्कीच शिजेल ना. अकबराला लगेच सगळं समजलं. तो हसत म्हणाला, बिरबल, तू खरंच न्यायप्रिय आणि बुद्धिमान आहेस. आणि गरिबाला लगेच बक्षीस दिलं गेलं. मोरल, खरा परिश्रम कधीच वाया जात नाही. बुद्धी, प्रामाणिकपणा आणि संयम ह्याचं फळ नेहमी मिळतं. ही गोष्ट तुम्हाला आवडली का? तर अजून अशाच बोधप्रद आणि मनोरंजक मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.